दादा कशा पद्धतीचं नियोजन आहे? गेले 150 वर्षाची आपली पिंपरी पेंढार ग्रामस्थांची ही परंपरा याही वर्षी सालाबादप्रमाणे पिंपरी पेंढार ते जेजुरी पायवारी काठी पालखी सोहळा हा दरवर्षी जात असतो। माही पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 24/2/2024 रोजी त्या ठिकाणी आम्ही पोहोचणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी 25/2/2024 रोजी पुन्हा त्या ठिकाणावरून पिंपरी पेंढारच्या दिशेने येणार आहोत। तरी गेली 150 वर्षाची ही परंपरा आज तागायत पिंपरी पेंढार ग्रामस्थांनी इतर बाहेरील गावच्या सुद्धा काही खटारगाड्या पिंपळवंडी असेल, ओतूर असेल, रोकडी असेल किंवा पाचघर जुन्नर या ठिकाणावरून सुद्धा आपल्या या सोहळ्यामध्ये खटारगाड्या सहभागी आहेत। या सर्वांचं पिंपरी पेंढार ग्रामस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे काटकर मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। कोणत्या मार्गाने जाणार आहे तुम्ही? आता या ठिकाणावरून कांदळी वडगाव ते थापलिंग, संध्याकाळी मुक्काम थापलिंग, सकाळी लोणी धामणी आणि उद्या संध्याकाळी मुखईचा बैरोवा आणि नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसाची दुपार बोलाई, वाडे बोलाई आणि कोरोळी कांचन संध्याकाळी असा हा प्रवास शिंदावण्याच्या घाटामार्गे राजेवाडी झाल्यानंतर धालेवाडीच्या नंतर करहवरती आम्ही त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि नंतर जेजुरी, पौर्णिमेच्या दिवशी जेजुरी। धन्यवाद। पायवारी पालखी सोहळा, काठी पालखी सोहळा आज 21/2/2024 रोजी आपल्या पिंपरी पेंढार गावामधून प्रस्थान होत असताना अतिशय आनंदामध्ये या काठी पालखी सोहळ्याचं प्रस्थान होत आहे। पुढील 9 दिवस आपण 9व्या दिवशी पुन्हा पिंपरी पेंढार मध्ये येणार आहे। पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 24/2/2024 या दिवशी आपण जेजुरीमध्ये दाखल होणार आहोत। तरी सर्व भाविकांचे, या पायवारीतील सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत। आपली ही पिंपरी पेंढार गावची 150 वर्षाची परंपरा आजही आपण सर्व भाविकांनी टिकून ठेवलेली आहे। तरी सर्वांचं हार्दिक स्वागत। या वर्षीच्या रथाच्या बैलजोडीचे मानकरी आहेत खंडू शिंदे यांचा या वर्षीचा या बैलजोडीचा रथाचा मान आहे। त्यांनाही ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद। आली का सगळी आली का बघा।
चालते ना मध्ये नको हे करू त्याला दाबते नाही पुण्यात दाबी तोला नाश्ता करायचा आहे त्यांनी पाऊसच्या आजूबाजूला यायचे आणि नाश्ता करायचा आहे त्याप्रमाणे पायवारीमध्ये ज्या भाविकाला सहभागी व्हायचे त्या भाविकांनी आपला बेशीपास घ्यायचा बेशीपाच्या पुढे गेल्यानंतर जो वारी दिसेल ज्याच्याकडे बेशी नसेल अशा भाविकाकडून 1000 रुपये घेतले जातील बेशीपास अन्यथा त्याला वारीतून बाहेर काढले जाईल हे लक्षात असो अन्यथा आपल्या घटागाडीमधील माणसं बोलली जातील कदाचित कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाही परंतु स्वरूप चांगलं आलं पाहिजे या दृष्टीने आपण सहकार्य करायचे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ही पायवारी काटकल मंडळाकडून आपलं अपमान केलं जाईल आणि अपमान केल्यानंतर आपण वाईट लागून घेऊ नये अशी सर्वांना नम्राची विनंती ज्यांचा बेशी पास घ्यायचा राहिला असेल त्यांनी सर्वांनी बेशी 500 रुपये आता याच ठिकाणी 500 रुपये राहील हे आपल्या खंडोबाचा पायटका सोडल्यानंतर बेशी पास वाढेल 1000 रुपये बेशी पास होईल रावशे बेशी पास घेतलं का तुम्ही देवाचा प्रसाद आहे लाईव्ह पास घेत असताना आपलं टी शर्ट घ्या पुन्हा कोणी म्हणायचं नाही मला टी शर्ट घ्यायला नाही ज्याचा निवड रामून असेल त्याचा दुसपास असेल आणि त्यालाच टी शर्ट घेतलं जाईल हे लक्षात दादा नाश्ता किती वर्षापासून देत आहे पहिलेच वर्ष पहिलंच वर्ष आहे का चालू राहणार चालेल